Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत पावसाळ्यापूर्वी मुंबईतील सर्वच कामांची आता कामं आहेत ती हाती घेण्यात आलेली आहेत. रस्त्याची डागडुजी असेल, रस्त्यावरची खड्डे बुजवणे असेल, त्यासोबतच इतर मग ते रस्त्यालगतच्या वायरिंग टाकण्याचं काम असेल, ह्या देखील अनेक कामांना आता वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आपण सध्या दादर प्लाझा सर्कल या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर हे काम प्रगतीपथावरती सध्या आपल्याला पाहायला मिळते. मुंबईतील अशी अनेक कामं आहेत ती हाती घेण्यात आलेली आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पावसाळ्यापूर्वी ही संपूर्ण कामं पूर्ण करायचा त्यांचा मानस असून येत्या पावसाळ्यामध्ये सर्व मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ता आहे तो द्यायचा आहे. त्यामुळे 2 वर्षापूर्वीच सगळ्या रस्त्याची कामं आहेत ती काँक्रिटीकरण करण्याचा हाती घेतलेली होती. त्यामध्ये अनेक रस्ते आहेत ते काँक्रिटीकरण झालेले सुद्धा आहेत, परंतु आता सध्या तरी 700 आहेत ते सध्या या ठिकाणी सर्व मुंबईमध्ये काम करण्याचं सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मग पश्चिम उपनगरात देखील ही कामं आहेत ती सुरू करण्यात येणार आहेत. पश्चिम उपनगरातील मोठा टप्पा आहे तो काँक्रिटीकरणाचा बाकी आहे. येणाऱ्या काळामध्ये तो देखील टप्पा पूर्ण केला जाईल, त्यासाठी निविदा देखील काढल्या जात आहेत. परंतु मुंबईमध्ये सध्या पाहिलं तर दादर असेल, परेल असेल या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात जी रस्त्यांची कामं आहेत ती हाती घेण्यात आलेली आहेत. आपण हा जरी रस्ता पाहिला तर हा डांबरीकरणाचा रस्ता आहे. हा रस्ता पूर्णपणे या ठिकाणी काँक्रिटीकरणाचा रस्ता आहे तो केला जाणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मुंबईतील सर्वच रस्ते ते सध्या काँक्रिटीकरणाचे पाहायला मिळतील. त्यासाठी मोठ्या युद्ध पातळीवरती ही सर्व कामं आहेत ते सुरू आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामं पूर्ण करण्याचा मानस सध्या महानगरपालिकेसमोर आहे. व्हिडिओ गणेश मोरेसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.